नमस्कार मित्रांनो, आज आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन नंतर पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन पाहणार आहे. दुसरी टाइप. तीन टाइप्स आहेत, बायनॉमियल, पॉइझन्स आणि हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल, पॉइझन्स आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन त्यातली आपण आज दुसरी टाइप पाहणार आहे, पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन. इथं एन ची जी व्हॅल्यू आहे खूप जास्त असते मित्रांनो. स्मॉल एन ची जी व्हॅल्यू आहे खूप जास्त असते आणि प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप कमी असते. 0.00 मध्ये असते प्रोबॅबिलिटी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन? पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. आर म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं रिक्वायर्ड. आर म्हणजे काय? रिक्वायर्ड. एम म्हणजे काय? एम म्हणजे मीन, जे आपण याच्या आधी पण M1 ला काढलं. एम म्हणजे काय असतं? मीन. मीन कसं काढते इथं? एन इंटू पी. मीन कसं काढते इथं? एन इंटू पी. आणि प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय तिथं होता? एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. इथं फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. तर आता बघा मित्रांनो, आता काय करायचं? आपल्याला वापरायचं, प्रॉब्लेम करायचं. आता बघा, पहिला प्रॉब्लेम. इन अ सॅम्पल ऑफ 100 bulbs, if 5% of electric bulbs manufactured by company are defective, using Poisson distribution find the mean. हा आला तर 2 मार्काला येईल. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. इन अ सॅम्पल ऑफ 100 bulbs. याला व्हेरी आयएमपी करा, कारण की काय व्हायला लागलं, दरवेळेस तो 5 बेस्ड आपलं 5 अनबेस्ड कॉइन 5 अनबेस्ड कॉइन तोच प्रॉब्लेम आहे. तर यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो 2 मार्काला आणि खूप सोपा आहे. इन अ सॅम्पल ऑफ 100 bulbs, if 5% of electric bulbs are manufactured by company are defective. 5% म्हणजे प्रोबॅबिलिटी किती दिली आहे? पी इज इक्वल टू 5% म्हणजे 5/100. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे याच्यात एन खूप जास्त असतं आणि प्रोबॅबिलिटी खूप कमी असते. 5/100 म्हणजे 0.05. कसं ओळखायचं? असं ओळखायचं. एन खूप जास्त असतं आणि पी खूप कमी असतं. तसं तर ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असल्यास काहीच अडचण नाही. आलं लक्षात मित्रांनो? आपल्याला 15 मार्च पर्यंत किंवा जास्तीत जास्त 17 मार्च पर्यंत पूर्ण सिलेबस संपवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 झालेले पेपर, मागचे 4 किंवा 5 पेपर यांचं लाईव्ह क्लास घ्यायचा आहे. 2.5 तासाचा प्रत्येक पेपर मी सोडून दाखवणार आहे. लक्षात व्यवस्थित. तर हे आपलं 17 मार्च पर्यंत सिलेबस आल्यानंतर आपण हे सगळं करणार आहे आणि मग नंतर रिव्हिजन. तर इकडे बघा मित्रांनो, in a sample of 100 bulbs, if 5% of electric bulbs are manufactured by company are defective, using Poisson distribution find the mean. तर मीन कसं काढायचं? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मीन? तच बघितलं आपण, एन इंटू पी. तर एन किती मित्रांनो? 100. पी किती आहे? 0.05. किती आलं उत्तर? 5. समजलं? झालं. If 3% of electric bulbs manufactured by a company are defective, if 3% of electric bulbs manufactured by company are defective, if 3% of electric bulbs manufactured by company are defective, then find the probability that in a sample of 100 bulbs, n is equal to किती आहे? 100, exactly 5, r is equal to 5, आर इज इक्वल टू 5, आर डिफेक्टिव्ह. लक्ष द्या मित्रांनो, प्रोबॅबिलिटी किती दिलेली? 3%. आता याच्यात सांगितलेलं नाहीये कोणतं डिस्ट्रीब्युशन आहे. तर इथं 3% प्रोबॅबिलिटी म्हणजे खूप कमी प्रोबॅबिलिटी आणि एन 100 आहे. त्याच्यावरून तुम्ही ओळखायचं की पॉइझन डिस्ट्रीब्युशन. अलगत आपल्याला मेथड ओळखता आली पाहिजे. इथं जे प्रोबॅबिलिटी 3% म्हणजे 3% म्हणजे 0.03, खूप कमी प्रोबॅबिलिटी आणि एन जे 100 आहे म्हणजे हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा. असं आपल्याला ओळखावं लागेल. 3% म्हणजे 3/100, 0.03. 0.03 येतं का बघा. नंतर क्यू इज इक्वल टू, सॉरी क्यू काढायची गरज नाही. पी आलं. आता काय काढायचं मित्रांनो? एम. एम म्हणजे मीन, एन इंटू पी. 100 गुणिले 0.03 किती येतं? हे 3 आलं. आता पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू एम, ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. हा पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. मग देअर फोर एक्झॅक्टली 5 म्हणजे आर किती आहे? 5. आर किती आहे? 5.
ई रेस टू -3 ई रेस टू -3 3 रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल. तर कॅल्सीत कसं टाकायचं बघा मित्रांनो, सगळ्यांनी कॅल्सी काढायचं, सगळ्यांनी कॅल्क्युलेटर काढायचं. तर सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, शिफ्ट दाबून ई रेस टू टाकायचं, शिफ्ट दाबून एल एन दाबायचं, शिफ्ट दाबून एल एन दाबलं ई रेस टू येतं. मग -3 टाकायचं, -3 टाकायचं, एवढं टाकलं. नंतर इंटू 3 रेस टू 5 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. हे बघा मित्रांनो, फॅक्टोरियल कसं टाकायचं, शिफ्ट दाबून. जर तुमच्याकडे 991 FX असेल किंवा ES असेल तर शिफ्ट दाबून एक्स इनवर्सचं बटन दाबायचं, शिफ्ट दाबून एक्स इनवर्सचं बटन दाबलं तर फॅक्टोरियल येतं 0.1008 0.1008. हे झालं 3 मार्काचं क्वेश्चन झाला मित्रांनो. 5 फॅक्टोरियल बघा मित्रांनो, मॅथमॅटिकली फॅक्टोरियल विदाउट कॅल्सी असे काढते 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. नॉलेज साठी लक्षात ठेवा, विदाउट कॅल्क्युलेटर फॅक्टोरियल कसे काढते 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. पण आपल्याला कॅल्क्युलेटरचा यूज असल्यामुळे पुस्तकात जरी एखाद्या फॉर्म्युला पूर्ण डिटेल मध्ये दिलेला असेल तर आपल्याला वापरायची गरज नाही. लगेच तर 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे फॅक्टोरियल असतं. तुम्हाला डायरेक्ट कॅल्सीत कसं टाकायचं सांगितलं, लिहून घ्या मित्रांनो प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ 5% of electric bulbs manufactured by company are defective, use Poisson's distribution to find the probability that in a sample of 100 bulbs, number 1, none is defective म्हणजे R is equal to 0. None is defective म्हणजे R is equal to किती 0 आणि 5 bulbs are defective. हा सोपा प्रॉब्लेम आहे खूप. 5 bulbs are defective. तर बघा R is equal to 5. ऍटलिस्ट ऍटमोस्ट काही सांगितलेलं नाहीये. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिले लक्ष द्या, 5% म्हणजे 5 बाय 100 म्हणजे 0.05. इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. पॉइसन डिस्ट्रीब्युशन सरळ सरळ सांगितलेलं आहे. हे पारे पॉइसन डिस्ट्रीब्युशनला अजून एक हिट असते, हे असं दिलेलं असलं तर जवळपास पॉइसन डिस्ट्रीब्युशन असतं. लक्षात. नंतर आणि तर सांगितलेलं पण आहे 100 बल्ब्स, एन पण खूप जास्त आहे आणि पी पण खूप कमी आहे. सगळ्या पद्धतीने मी सांगितलं की तुम्हाला पॉइसन डिस्ट्रीब्युशन कसं ओळखायचं. लक्षात. परीक्षेत परेशानी होत होती बरं. बघा मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्हाला एक कळायला लागलं, न्यूमरिकल मेथड 4थ्या प्रश्नात येतं आणि हे 4थ्या प्रश्नात येतं. ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे त्याच्यासाठी प्रोबॅबिलिटी हे टाइम डिसाइडिंग फॅक्टर आहे. जर याच्यात जर तुम्ही टाइम वाचवला तर तुम्हाला पूर्ण पेपर 70 मार्काचा व्यवस्थित क्रॉस चेक करून अटेम्प्ट होईल. लक्षात. जर प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम सोडवलेत. लक्षात. तर बघा मित्रांनो, आर इज इक्वल टू पहिल्या केसला, पहिली केस आहे त्याच्या आधी आपण एम काढून घेऊ. एन इंटू पी. एन किती आहे 100 आणि मी हे गॅरंटी देतो, रिव्हिजन जितक्या जास्त वेळेस घेतली मी तितक्या वेळेस मॅक्झिमम जण 70 पैकी 70 घेऊ शकते आखरीपर्यंत. लक्षात. सध्या ठीक आहे. एन इज इक्वल टू किती आहे 100, पी किती आहे 0.05, तर किती येतं हे 5. एम इज इक्वल टू एन इंटू पी 5. एम किती येतं 5. मग नंतर आता काय करायचं मित्रांनो, पहिली केस नन इज डिफेक्टिव्ह. पहिले फॉर्म्युला द्यायचा, पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम एम रेस टू आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. ई रेस टू मायनस एम म्हणजे ई रेस टू -5. नंतर एम किती मित्रांनो 5 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. काढा कॅल्सियम फास्ट. उत्तर आले मित्रांनो 0.00673. ना नेक्स्ट 5 आर डिफेक्टिव्ह. मग काय करायचं, पी ऑफ 5 इज इक्वल टू ई रेस टू एम म्हणजे ई रेस टू एम पण 5 आहे. ई रेस टू -5 5 रेस टू 5 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. किती येतं बघा मित्रांनो, फास्ट आहे.
5 फॅक्टोरियल, इथं 0.1754, 0.1754, 0.1754, 1754 लिहून घ्या मित्रांनो फास्ट. बघा मित्रांनो, द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग an atom defective is 0.005. प्रोबॅबिलिटी दिलेली मित्रांनो, P इज इक्वल टू 0.005 पर्सेंट नाही बरं, डायरेक्ट प्रोबॅबिलिटी दिलेली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 3 आयटम्स R इज इक्वल टू 3 in a sample of 200 are defective. व्हेरी इझी प्रॉब्लेम आहे. बघा मित्रांनो, सहज कळून जातं की प्रोबॅबिलिटी इतकी कमी म्हणजे पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम. हे ओळखणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रोबॅबिलिटीचे 2 क्वेश्चन येतात, तर तुम्हाला ओळखावं लागेल कोणचा पॉइझनचा आहे कोणचा बायनॉमियलचा. आणि नॉर्मल विचार वेगळे येतात 6व्या प्रश्नात, एक स्पेशल 6 मार्काला. अलग ते ओळखतं पण येत. अलग. तर इकडे बघा, पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. तर बाजूला हा पी ऑफ 3 इज इक्वल टू, पहिले एम काढून घ्यायचं मित्रांनो. एम किती येईल, एन इंटू पी, एन किती आहे 200, पी किती आहे 0.005 किती येत. आणि बघा इथं इथं जे असतं तेच येतं जवळपास. किती येतं 1. बघा येतं का 1, एम इज इक्वल टू 1. तरी क्रॉस चेक करायचं इथं दिलेलं असतं तरी. हा बघा खूप सोपे प्रॉब्लेम आहे. आता ई रेस टू -1, 1 रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल किती येतं बघा मित्रांनो, हे फास्ट किती येतं मित्रांनो उत्तर 0.0613. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ अ रॅन्डम व्हेरिएबल has a Poisson distribution such that P of 1 is equal to P of 2, find P of 4. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम मित्रांनो, हा प्रॉब्लेम जास्त वेळ चालेला नाहीये म्हणून येऊ शकतो. P of 1 is equal to P of 2 दिलेलं आहे, 3 मार्काला येऊ शकतो. म्हणजेच काय, इकडे बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे सिन्स P of असं वाटलं तर रिझल्ट द्यायचं बाजूला, P of R इज इक्वल टू काय असतं, ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. बाय युझिंग द फॉर्म्युला, पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करून काय करायचं, इकडे बघा ई रेस टू मायनस एम रेस टू आर, आर म्हणजे किती हे आर राईट 1, आतमधलं काय असतं आर, 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन 2 फॅक्टोरियल. इथं आर किती राईट 2. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. ई रेस टू मायनस एम कॅन्सल, एम रेस टू 1 म्हणजे एम, 1 फॅक्टोरियल किती आहे 1. हा एमचा स्क्वेअर जसं तसं 2 फॅक्टोरियल असतं 2. हा तुम्ही कॅन्सल करू शकता, एक एम कॅन्सल, या 2 ला पिकिंग वरी 2 भागिले 1 काय होतं, एम इज इक्वल टू 2, एम इज इक्वल टू 2, एम इज इक्वल टू 2 आलं. मग नंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला काढायचं P of 4, P of 4 काढायचं. तर P of 4 साठी ई रेस टू मायनस एम म्हणजे किती आपलं 2 रेस टू आर, आर किती आहे 4 अपॉन 4 फॅक्टोरियल, हा तर किती येतं हे 0.090. लिहून घ्या फास्ट, इम्पॉर्टंट करा या प्रॉब्लेमला. बघा मित्रांनो, इफ अ रॅन्डम व्हेरिएबल हॅज अ पॉइझन डिस्ट्रीब्युशन P of 2 is equal to P of 3, find P of 5. Find P of 5. बघा मित्रांनो, P of 2 is equal to P of 3 दिलेले by using Poisson distribution. लिहायचं वाटलं इथं P of R is equal to e raise to minus m raise to r upon r फॅक्टोरियल. हा मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही, एकदम थोडंफार सिस्टमॅटिकली व्यवस्थित लिहिलेलं असतं ना, तो बोर्ड मार्क देतं. लक्षात, तर फक्त नीट लिहायचं थोडं, ई रेस टू मायनस
एम रेस टू 2 आर किती आपलं 2 अपॉन 2 फॅक्टोरियल ई रेस टू मायनस एम रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. बघा मित्रांनो, ई रेस टू मायनस एम, ई रेस टू मायनस एम कॅन्सल. हा, याच्यातले एम स्क्वेअर 2 एम कॅन्सल. अलग 2 फॅक्टोरियल इथं काहीच नाही राहणार, 1 राहील. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आणि इथं 1 एम राहील. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. 3 इंटू 2 इंटू 1 किती येतं 6. हा, मग या 6ला वरी फेकलं, 6 भागिले 2 इज इक्वल टू एम. तर एम इज इक्वल टू किती येतं 3. एम इज इक्वल टू किती येतं 3. तर बघा मित्रांनो, हे आलं. मग आपल्याला काय करायचंय, पी ऑफ 5. पी ऑफ 5 फाइंड करायचे. पी ऑफ 5 फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ई रेस टू मायनस एम. एम किती आहे 3. 3 फॅक्टर आपलं 3 रेस टू पॉवर 5 अपॉन 5 फॅक्टोरियल किती येतं हे सांगा फास्ट. 0.1008. व्यवस्थित लिहा मित्रांनो.